ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आपण घेऊन आलेलो आहोत सेविंग मेड इझी शिवणकामाचे प्रोजेक्ट्स आपण बघत आहोत यामध्ये. आणि आपण सुरू केलेली आहे सिरीज हेअर एक्सेसरीज सिरीज मधला आजचा आहे भाग 3 पार्ट 3. आणि आपण बघत आहोत एक सुंदरसा, आपण जो समोर बघत आहात तो बो बनवायचा कसा. या बोला आपण बघू शकता अतिशय सुंदर असं मण्यांचं काम केलेलं आहे आणि त्या मोत्यांच्या फुलांमुळे हा बो अजूनच सुंदर दिसत आहे. तर ह्यासाठी आपण घेतलेला आहे एक उरलेल्या कापडाचा तुकडा आणि या उरलेल्या कापडाच्या तुकड्याची एक पट्टी हवी आहे आपल्याला. आता आपल्याकडे जेवढ्या साईजचा, जेवढ्या आकाराचा कपड्याचा तुकडा असेल तो आपण वापरू शकता. इथे माझ्याकडे जो कापड होता त्याची मी एक सरळ पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ह्या पट्टीला अशा प्रकारे एकमेकांवर ठेवून आपण प्रेस करून घेणार आहोत. म्हणजे एक त्याची लांब अशी ट्यूब सारखी पट्टी तयार होणार आहे. तर अशी आपण प्रेस करून एक ट्यूब तयार केली आणि त्या ट्यूबची 2 टोकं एकमेकांवर अशा प्रकारे ठेवून मिऱ्या पाडून घेतल्या. आता ह्या मिऱ्या मध्यभागी पाडलेल्या आहेत, म्हणजे आपण जे एकमेकांवर 2 टोकं ठेवली ती व्यवस्थित त्या मध्यभागीच असल्यामुळे त्यांना आपण जेव्हा शिवून घेतोय हाताने तेव्हा ती दोन्ही टोकं व्यवस्थित शिवल्या जात आहेत आणि हा आपला बो मजबूत होणार आहे. जरी आपण कोणत्याही प्रकारची पट्टी तयार करताना शिलाई घेतली नाही तरी आपला बो मजबूत होणार आहे, कारण आपण मध्यभागी ती जी दुमडलेली बाजू आहे त्याला व्यवस्थित शिवून घेणार आहोत. तर असा आपण शिवून छान तयार केलेला आहे, आपला बो तयार झालेला आहे. आता ह्याला डेकोरेशन करण्यासाठी आपण अजून एक दुसरी कपड्याची पट्टी कापून घेणार. आता ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे ज्याही साईजची पट्टी अवेलेबल असेल ती आपण कापून घेणार आहोत. एक रिबन तयार करायची आहे, तर साधारण रिबनच्या आकाराची, रिबनच्या साईजची आपण पट्टी कापू शकता. मात्र लांबी कमी जास्त झाली तरी चालते. इथे माझ्याकडे जो कपडा अवेलेबल होता तेवढी मी रिबन तयार केली. आपण ह्याची लांबी वाढवू शकता किंवा अजून कमी सुद्धा करू शकता. आणि रिबनमधून उरलेला जो छोटा कापडाचा तुकडा होता त्याची अजून एक छोटी पट्टी तयार केली, म्हणजे ही पट्टी आपल्याला आपली शिलाई झाकायला सेंटरला कामी येते आपल्या बोच्या. तर अशा 2 पट्ट्या मी तयार केलेल्या आहेत, एक रिबन आणि दुसरी एक अजून छोटी पट्टी जी की आपल्याला शिलाई झाकायला कामी येणार. तर आधी आपण रिबन जोडून घेऊया सुई धाग्याच्या मदतीने. मध्यभागी बोच्या अशा मिऱ्या पाडल्या आपण आपल्या रिबनच्या पट्टीला आणि ती व्यवस्थित मध्यभागी ठेवून सुई धाग्याने जोडून घेतली व्यवस्थित शिवून. अशा प्रकारे सुई धागा आपण वापरतोय फक्त आणि फक्त मध्यभागी शिलाई घेण्यासाठी. आपण आपली जी पट्टी होती ती प्रेस करूनच तयार केली, म्हणजे अगदी इझी पद्धतीने आपण आपला बो तयार करू शकतो कमीत कमी वेळात. अगदी 5 मिनिटात तयार होणारा हा बो आहे आणि रिबन लावल्यामुळे अजूनच त्याचं लुक वाढलेला आहे. आता हे मध्यभागी जी शिलाई केली आपण ती झाकण्यासाठी ही पट्टी आपण लावत आहोत. तर ह्या पट्टीला लावताना आपण पिन आधी बघायची त्यामध्ये जाते का, कारण आपल्याला हेअर बो तयार करताना जी पिन असते ती ह्या पट्टीमध्ये घालूनच आपल्याला बो तयार करायचा आहे. म्हणून आपण ती पट्टी त्या पिनीनुसार ॲडजस्ट केली आणि आता शिवून घेत आहोत सुई धाग्याच्या मदतीने. आपल्याला मध्यभागी पिन टाकायची आहे त्याच्या, म्हणून शिवताना व्यवस्थित फक्त आपली वरची पट्टीच शिवून घ्यायची, पूर्ण बो सकट शिवायचं नाही, नाहीतर आपली पिन त्यामध्ये जाणार नाही. आणि असं शिवून आपण गाठ मारून घेतली आणि धागा कट करून घेतला थोडासा एक्स्ट्रा ठेवून. आणि ह्या ठिकाणी आपली आता हेअर पिन जी असते बाजारात मिळते, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, म्हणजे आपल्याला तिथून खरेदीसुद्धा करता येईल. तर ही पिन आपण बोला लावून घेतली आणि आपला हा बो तयार झालेला आहे. डिझाईन नंबर 1 अतिशय सुंदर दिसत आहे. आता हा असाही वापरू शकता, पण आपल्याला अजून डेकोरेटिव्ह लुक द्यायचा आहे. नुकतीच आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज केली 56 भागांची, ज्यामध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांची 56 वेगवेगळी डिझाईन्स बघितली. तर त्यातले उरलेले मोती आहेत ते आता आपण वापरूया या रिबनला अजूनच डेकोरेटिव्ह लुक आणण्यासाठी. आपण सुईमध्ये 5 मोती घेतलेले आहेत आणि ते 5 मोत्यांचं एक फुलासारखा आकार तयार करण्यासाठी गाठ मारून घेतली आपण.
आणि बघा 5 मोत्यांचं फूल तयार झालेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतर जसं आपण महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने तयार करतानाही काळजी घेतो, तो धागा एक्स्ट्रा लगेच न तोडता सुई 2 मोत्यांमधून पास करून मग जो आपला एक्स्ट्रा धागा आहे तो आपण कट केला. आता हे जे 5 मोत्यांचं फूल आहे ते आपल्या रिबनच्या एका टोकाला अशा प्रकारे आपण जोडून घेत आहोत, शिवून घेत आहोत. म्हणजे आपण सुई आधी रिबनमधून बाहेर काढली रिबनच्या एका टोकापासून आणि ती आपल्या फुलापर्यंत आणली आणि फूल असं आपण स्क्रीनवर जे बघत आहात तशा प्रकारे आपल्या रिबनला जोडून घेत आहोत आपण. आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज जी बघितली ओखास क्रिएशनवर, तर त्यामध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांची अतिशय सुंदर नवनवीन अशी पारंपरिक आणि त्यामध्ये इझी DIY पद्धतीने कशी बनवता येतील दागिने हे बघितलेलं आहे. जर आपण ही सिरीज आतापर्यंत बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, नक्की जाऊन बघा. घरच्या घरी बनवता येतील असे सगळे मोत्यांच्या दागिन्यांचे प्रकार आपण बघितलेले आहेत. तर ह्या ठिकाणी फूल जोडून झालेलं आहे आपलं. आता ह्या फुलाला वेलासारखा लूक देण्यासाठी आपण पुन्हा सुईमध्ये 5 मोती घेतले आणि ते अशा प्रकारे आपण आपल्या रिबनवर उभ्या पद्धतीने जोडून घेत आहोत. म्हणजे आपलं हे फूल आणि वेल, फुलांचा वेल असं एक डिझाईन तयार होत आहे. आता ह्याच्याच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपली रिबन जी आहे त्याच्या एका टोकाला जसं एक फूल तयार केलं तसंच रिबनच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा आपण फूल तयार करणार आहोत. पण त्याआधी असं अजून एक फूल आपल्या ह्या वेलावर आपण तयार केलं आणि ते सुद्धा व्यवस्थित जोडून घेतलं. अशी 3 फुलं आपण रिबनच्या एका बाजूला आणि 3 फुलं आपण रिबनच्या दुसऱ्या बाजूला असं तयार करणार आहोत. म्हणजे रिबनची दोन्ही टोकं अगदी फुलांच्या वेली असल्यासारखा लूक येणार आहेत त्या टोकांना आणि त्या रिबनला. तर असं आपलं हे दुसरं फूल सुद्धा तयार झालं. आता असंच आपण तिसरं फूल सुद्धा तयार करणार आहोत आणि त्यासाठी सुईमध्ये व्यवस्थित सुई काढून घेतली बाहेर आणि सुईमध्ये आता आपण घेणार 5 मोती त्यांचा वेल तयार करण्यासाठी. आता ह्या ठिकाणी आपण जी सुई वापरत आहोत ती सुई सुद्धा अतिशय थीन अशी सुई आहे जी आपण आपल्या मोत्यांचे दागिने तयार करताना सुद्धा वापरली. आणि ही सुई सुद्धा आपल्याला खूप जणांनी विचारली सुई कोणती वापरतात ते, तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची सुद्धा मी लिंक देत आहे. म्हणजे तिथे आपण जाऊन ती सुई कोणती वापरतोय आपण ते बघू शकता. तर इथे आपली तिन्ही फुलं आता तयार झालेली आहेत आणि अशीच 3 फुलं आपण रिबनच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा करणार आहोत. आणि बघा आपल्या बोचा लूक कसा अतिशय सुंदर असा तयार होत आहे फुलांच्या डिझाईनमुळे. तर अशी दोन्ही टोकांना आपण फुलं तयार केली 3-3 आणि हे झालं आपलं डिझाईन नंबर 2. मोत्यांमुळे अतिशय रॉयल लूक आलेला आहे आपल्या ह्या बोला आणि अतिशय सुंदर असं हे बोचं डिझाईन तयार झालेलं आहे जे आपल्या कोणत्याही मोत्यांच्या हार सोबत पेअर केल्यास अतिशय छान लूक येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा बो आपण कितींदाही धुवून पुन्हा नव्यासारखा वापरू शकतो. कारण ही पिन जी आहे आपण लावलेली ती मेटलची ती आपण अतिशय इझिली काढू शकतो आणि पुन्हा इझिली लावू सुद्धा शकतोय आपल्या बोला. म्हणजे पिन काढून स्वच्छ धुवून आपण पुन्हा पुन्हा तो बो नव्याप्रमाणे वापरू शकणार आहात. तर असा हा आपला बो तयार झालेला आहे डिझाईन नंबर 2. आणि आता बघूया डिझाईन नंबर 3 कसं करायचं ते. आतापर्यंतची ही 2 डिझाईन्स जर आपल्याला आवडली असतील तर आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा म्हणजे सगळ्यांनाच कळेल घरच्या घरी अगदी फक्त सुई धागा आणि थोडे मोती वापरून आपण उरलेल्या कपड्यांपासून किती सुंदर सुंदर हेअर ॲक्सेसरीज करू शकतो ते. तर आता आपण सुरुवात केलेली आहे नवीन वेल तयार करण्याची. आपला जो फुलांचा वेल आहे त्याला वरच्या बाजूने आपण वेल कनेक्ट करत आहोत. 5-5 मोती दरवेळेस घेणार आणि त्या 5-5 मोत्यांनाच फक्त दरवेळेस आपण कपड्यासोबत अशा प्रकारे कनेक्ट करणार सुई धागाच्या मदतीने. म्हणजे आपली ही वेल वर वर आपल्या बोपर्यंत आपल्याला
न्यायची आहे. तर अशी दरवेळेस 5 मोती घ्यायची आणि 5 मोती घेतली की पुन्हा सुई आपली आपल्या बोच्या कपड्यामधून एकदा बाहेर काढायची आणि एकदा मोत्यातून सुद्धा बाहेर काढायची. म्हणजे आपली ही वेल अतिशय घट्टपणे व्यवस्थित अशी आपल्या बो सोबत कनेक्ट होत आहे, शिवल्या जात आहे व्यवस्थित. अगदी वरच्यावर नाही, शिवलेली वेल आहे ही, म्हणजे मजबूती येणार आहे. प्रत्येक वेळेस आपण आपले कोणतेही दागिने असू द्या किंवा हेअर एक्सेसरीज आपण मजबूती कशी येईल ह्याचं नेहमीच लक्ष देत असतो. तर आपले दागिने जर आपल्याला बघायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देत आहे, नक्की बघून घ्या. म्हणजे असे छान छान दागिने सुद्धा आपल्याला मोत्यांचे दागिने घरच्या घरी करता येतील आणि असे मोत्यांचे वेगवेगळे बो तयार करून आपण आपल्या दागिन्यांचा लूक आणि आपला स्वतःचा लूक अजूनच वाढवू शकतो. आणखीन ह्या ठिकाणी आपण आपल्याला मॅचिंग असे मोती वापरून आपल्या पोशाखाला मॅचिंग असे बो सुद्धा बनवू शकता. आणि आपण जे पांढरं कापड वापरले, कारण आपण मोती पांढरे वापरले म्हणून पांढरं आपण ऑर्गेन्झा कापड वापरले. आपण आपल्या आवडीनुसार मॅचिंग कलरचं वेगवेगळं डिझाईनचं कापड वापरू शकता. फक्त त्या कपड्याला थोडंसं एक स्ट्रक्चर यावं असा कपडा असावा. अतिशय सॉफ्ट जर आपण कापड घेतलं तर बोचा जो आकार आहे तो राहणार नाही व्यवस्थित आणि रिबन जी आहे ती रिबनही बनवताना चारी बाजूंनी शिलाई घ्यावी लागेल. म्हणून आपण काय करणार, ऑर्गेन्झा कापड घेऊ शकता, नेट घेऊ शकता, पण साधं कॉटन वगैरे नाही वापरू शकणार ह्या ठिकाणी, कारण मग ती रिबन आपली व्यवस्थित लूक राहणार नाही जर आपण शिवून रिबन तयार केली तर. आता धागा कमी पडला होता म्हणून आपण वेगळ्या प्रकारे गाठ मारत आहोत आणि हे आहे आपलं डिझाईन नंबर 3. आणि आपण बघू शकता ही जे मोत्यांची वेल तयार केली आपण त्याने आपल्या बोचा लूक हा अतिशय रॉयल तयार झालेला आहे. त्याचा लूकच बदललेला आहे आणि मोत्यांचे आपण जे दागिने केलेत महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये, त्या दागिन्यांसोबत तर खूपच छान दिसणार आहे हा मोत्यांचा बो. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी जी की आपण हाताने इझिली घरच्या घरी बनवू शकतो, अशी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा अवकाश क्रिएशन. आजची 3 डिझाईन्स जर आपल्याला आवडली असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, अवकाश क्रिएशनला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या आप्तसखियांसोबत. म्हणजे सगळ्यांनाच कळेल की घरच्या घरी आपण दागिने कसे बनवू शकतो, आणखीन घरच्या घरी आपण वेगवेगळे शिवणकामाचे प्रोजेक्ट्स कसे करू शकतो ते. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. बघत राहा अवकाश क्रिएशन. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.